नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी एकलव्य यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे। महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांच्या कायम मनात असलेला प्रश्न, अभ्यास कसा लक्षात ठेवायचा। तर चला आपण समजून घेऊया अभ्यास कसा लक्षात ठेवायचा। तत्पूर्वी आपण एक गोष्ट समजूया, ते थोडी लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला अभ्यास का लक्षात राहत नाही म्हणून। तर आपण बघा, एखादा मूवीज बघतो 5-6 वर्ष आधी, आणि तोच मूवीज जर आज बघायचा म्हटला तर जसं जसं आपण तो मूवीज बघतो तसं तसं त्याच्या समोरचं जे सीन आहेत ते आपल्याला आठवायला लागतात। बरं, हे फक्त मूवीजच्या बाबतीत होतं, अभ्यासाच्या बाबतीत का होत नाही असं? त्याचे काही कारण आहेत, ते आपण समजून घेऊया। तर अभ्यास करताना सर्वात आधी आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आपल्याला आपला मोबाईल सायलेंट करून दूर ठेवायचा आहे, जेणेकरून त्याचे जे नोटिफिकेशन आहेत ते सारखे आपल्याला डिस्टर्ब करणार नाही। याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचं आहे। जर मोबाईल जवळ असला तर सारखं लक्ष त्याच्याकडे जातं, आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही, म्हणून मोबाईलपासून दूर बसायचं। आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपली जी पाण्याची बॉटल आहे ते पाण्याची बॉटल ही दूर ठेवायची। काय होतं की आपण सारखं जवळ बॉटल असल्यावर सारखं पाणी पितो, आणि जास्त पाणी पिल्यामुळे मग सारखं बाथरूमला पण जायला लागतं। तर बॉटलही दूर द्यायची, जेव्हा ताण लागली तेव्हाच पाणी प्यायचं। ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या खूप महत्त्वपूर्ण असतात अभ्यास करताना। जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे असलं पाहिजे, त्यासाठी ह्या गोष्टी करायला लागतात। आणि जेव्हा आपण हे गोष्टी साईडला ठेवून जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पूर्णतः आपलं लक्ष अभ्यासाकडेच असतं। अशा पद्धतीने जो अभ्यास करतो तो पूर्णतः लक्षात राहतो। जेव्हा आपण कुठलाही टॉपिक वाचू किंवा कुठल्याही सब्जेक्टचं वाचन करू तेव्हा काय करायचं आहे, एकदा का वाचन झालं तर त्याचा सारखा विचार करायचा आहे। म्हणजे कसं की जर एखादा प्रसंग आपल्यासोबत घडतो तर आपल्या डोक्यामध्ये त्याचा सारखा विचार चालू असतो की असं का झालं, नव्हतं व्हायला पाहिजे, वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालत असतात। तसंच आपल्याला अभ्यासाच्या बाबतीत करायचं आहे। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एखादा टॉपिक जर आपण वाचला तर त्याच्यावर सारखा विचार करायचा आहे। विचार करून काय होतं की हे एका प्रकारची रिव्हिजन आहे। मग त्या रिव्हिजनमुळे आपल्या त्या माइंडमध्ये त्या गोष्टी फिट बसतात। याच्यानंतर काय करायचं आहे, हे झाल्यानंतर जो तुमचा फ्रेंड सर्कल आहे त्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे समवयीन आहेत किंवा जे लोक तुम्ही जो अभ्यास करतात तोच अभ्यास करतायत, त्या लोकांमध्ये जाऊन किंवा त्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीमध्ये जाऊन आपल्याला काय करायचं आहे की जो टॉपिक आपण वाचला आहे त्या टॉपिकवर बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे। जेव्हा आपण त्या टॉपिकवर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ते खूप चांगल्या पद्धतीनं आठवतं। तर हा फायदा आपल्याला आठवण्यामध्ये होतो। म्हणजे आधी काय करायचं, आपल्याला पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन राहीन या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे। त्याच्यासाठी जे बी डिस्ट्रॅक्शन आहेत ते डिस्ट्रॅक्शन दूर ठेवायचे आहेत। ते झाल्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, कुठली विचाराची प्रॅक्टिस करायची आहे। विचार करणं झाल्यानंतर काय करायचं आहे की आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत संवाद साधायचा आहे। बघा, तुम्ही कित्येक वर्ष आधी बघितलेले मूवीज तुम्हाला जसेचे तसे आठवतात का? कारण त्याचं आपण चिंतन मनन करतो। अभ्यासाच्या संदर्भात तसं आपण काही करत नाही, म्हणून अभ्यास आपल्याला आठवत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगला अभ्यास आठवायचा असेल किंवा जे वाचलं ते लक्षात ठेवायचं जर असेल तर तुम्हाला या गोष्टी पाळायला लागतील। सरावाने सर्व गोष्टी शक्य होतात। जर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास केला तर तुमचा अभ्यास हा एक नाही, दोन 3 महिने तुम्हाला कंटिन्यू आठवेल। आणि जेव्हाही तुम्ही नंतर तो वाचण्याचा प्रयत्न करसाल किंवा 2 महिन्यानंतर तो टॉपिक किंवा 3 महिन्यानंतर तो टॉपिक वाचसाल तर तेव्हा तुम्हाला त्या सर्व गोष्टी आठवायला लागतील। तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता आणि अभ्यास आठवू शकता। खरं तर ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत, पण जर तुम्ही आत्तापासून ते सुरुवात केली अशा पद्धतीने अभ्यास करायची तर तुम्हाला कायम लक्षात राहील। आणखी जर तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये कळवा, आम्ही त्या पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू। जय महाराष्ट्र।